ही भक्ती, ही आस्तिकता ही एका बाजूला आहे आणि देऊळबंद 2 मध्ये तुमची जी भूमिका आहे ही पूर्णपणे नास्तिक व्यक्तिरेखा आहे ती. आणि पहिलंच वाक्य त्यात असं आहे की वारुळात बसलेला असतो आणि लोकांची परीक्षा घ्यायची असते तेव्हा फक्त बाहेर येतो आणि तुम्ही पूर्ण दगड मारता त्याच्यावर. तर ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हाला कसं फील होत होतं, कारण की पूर्ण नास्तिक तुम्हाला पात्र ते साकारायचं होतं? फार अवघड होतं रे. पूर्ण चित्रपटभर मी त्यांना बोललीये, नुसती बोललीये, नुसती नावं ठेवली आहेत. आणि मला शूटिंगच्या वेळेस असं जीवावर यायचं, करावं तर लागणार काम आहे. मग ते सीन झाला, शूटिंग झालं की मी आपली मोहन जोशी सरांनाच स्वामी समजून त्यांच्या पाया पडायचे, त्यांनाच म्हणायचे की स्वामी मला क्षमा करा, माझं काम आहे म्हणून मला हे करावं लागतंय आणि हे बोलावं लागतंय. कारण काय रे, शेवटी ते त्यांच्या प्रती ते उच्चार आले ना माझ्या तोंडून. खरंय. तुम्हाला इतकं ते असं व्हायचं की माफ करावं मला. वा.